सिल्लोडगाव तालुक्यातील डोंगरगाव इथून 96 लाखाच्या कापूस गाठी चोरी प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल। आज मंगळवार 31 मार्च रोजी दुपारी 2 वाजता सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली की सिल्लोड तालुक्यात मोठ्या आर्थिक फसवणुकीचा प्रकार उघडकीस झाला असून सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात 96,11,626 रुपयाच्या कापसाच्या रोई गाठी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात असून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी राजू नामदेव सरोदे वय 48 वर्ष, मॅनेजर हरमन कोटेक्स अँड सीड्स प्रायव्हेट लिमिटेड डोंगरगाव येथील त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी तमिल चंद्रन विनोद कुमार आणि चेतन साई कृष्ण अलकुरू राहणार कोतंबूर तामिळनाडू यांनी 27 सप्टेंबर 2023 ते 22 सप्टेंबर 2025 या कालावधीमध्ये कंपनीकडून विश्वासाने कापसाच्या रोई गाठी खरेदी केल्या। मात्र आरोपींनी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी कट रचून हा माल परस्पर विक्री केला आणि त्याचे पैसे कंपनीला न देता विश्वासघात करत 96 लाखाहून अधिक रकमेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस निरीक्षक ठाकरे हे पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी सदरील माहिती माध्यमांना दिली आहे।